my son because he was going through a phase recently, 7 years old. आणि त्याला स्कूलमध्ये थोडंसं बुलिंग चालू होतं, बसमध्ये थोडंसं बुलिंग चालू होतं. तर तो घरी यायचा आणि म्हणायचा की मला नाही जायचं आहे शाळेमध्ये, मला ही शाळा नको आहे. का नको आहे? तर तो शेअर नाही करायचा माझ्याशी. कळत नव्हतं ह्याला कसं समजवायचं. मग आम्ही टीचर्सशी बोललो, तर ते सगळं चालू होतं. आणि मी म्हटलं बघ, प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक दुसरी शाळा बदलली तरीसुद्धा तुला त्रास देणारी मुलं मुली किंवा त्रास देणारी लोकं आजूबाजूला असतील. बट इफ यू मेक फ्रेंड्स विथ द कॅरेक्टर्स इन द बुक, दे विल नेवर ट्रबल यू. दे विल ऑलवेज टीच यू लॉट ऑफ डिफरंट थिंग्स. म्हणजे ते आता त्यांना तर खूप राग यायचा छोट्या छोट्या गोष्टीवर. तर त्याला मी अँग्री अक्कू नावाचं एक बुक वाचायला दिलं आणि मग अक्कू वॉज अँग्री अबाउट समथिंग आणि एक्सप्रेस करता नाही यायचं त्याला. सो त्या अक्कूच्या बुकमधनं आम्ही एक्सप्रेस करायला लागलो आणि त्याला शाळेतनं देतातच पुस्तकं, मग आठवणीने तो रोज एक वेगळं पुस्तक घेऊन यायला लागला. आणि तो त्यांच्या कॅरेक्टर्सची फ्रेंडशिप, मी म्हटलं त्यांच्याशी फ्रेंडशिप कर, ते तुला कधीच हर्ट नाही करणार. आणि त्यांच्याशी गप्पा मारायला लाग. मग रोज आम्ही त्या छोट्या पुस्तकातलं कॅरेक्टर बनतो दोघंजणं. रोज नाही, पण म्हणजे आता त्यांना वेगवेगळी वेगवेगळ्या ऑथर्सची बुक्स आहेत आणि वेगवेगळ्या लेव्हलची बुक्स आहेत आणि इंटरनॅशनल बोर्ड असल्यामुळे खूप सुंदर सुंदर ऑथर्स आहेत त्यांचे छोटी छोटी बुक्स पाठवतात त्यांच्या लेवलप्रमाणे. ही इज ऑन लेवल 8 नाव. सो कॅरेक्टर्स घेऊन येतो आणि ते कॅरेक्टर्स आम्ही परफॉर्म करतो आणि आम्हाला खूप मजा येते. सो मला असं वाटतं नेहमी की ती पुस्तकातले मित्र तुम्हाला कधीच दुखवणार नाही, ते तुम्हाला ऑलवेज सुखावणार, असं मी सांगायचं.